आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। 20 लाखाची मागणी मागणाऱ्या गुन्हेगारांना मनपाडा पोलिसांनी केली अटक। जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण। प्रेस कॉन्फरन्स यासाठी बोलली आहे की गेल्या आठवड्यामध्ये एक 50 वर्षीय जे बांधकाम व्यावसायिक आहे मनपाडा पोलीस ठाण्यामध्ये आढळले डोकरी परिसरातले की त्यांना 3 आरोपींनी एक खंडणी आणि अपहरण करण्याचा कट रचला होता आणि तो त्यांनी पूर्णत्वास पण नेला। आणि आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही तपास केला आणि आमच्या DB टीमने त्याच्यामध्ये काम केलं, त्या आरोपीला पकडलेला आहे। त्याच्यामध्ये असं झालं होतं की जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांनी अगोदर त्यांचं साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात, तर त्यांना ज्या अडचणी होत्या ते भविष्य सांगून तुमच्या त्या अडचणी दूर करता येईल असा बहाणा केला। जे आरोपी होते त्यांनी, खैरे नावाचा एक आरोपी आहे गिरीश खैरे, तेवढे त्यांच्याकडे एक चांगला भविष्य सांगणारा इसम आहे आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊ, हात दाखवून तुमच्या भविष्य सांगून आपण काय कौटुंबिक समस्या आहेत त्याला दूर करता येते। त्या बहाण्याने 24 तारखेला सप्टेंबरच्या सकाळी त्यांना घेऊन गेले। एक गरज आहे हॉस्पिटलला ट्रीटमेंट द्यायची असं बहाणं त्यांनी सांगितलं त्यांच्या पत्नीला आणि त्यांना तो घेऊन आला। घेऊन आताच पहिले जे 2 आरोपी होते विनय कुमार यादव आणि विनायक कराडे हे घाबरून तिथून पळून गेले। मग खैरेंनी त्यांच्या पत्नीला ज्या रूममध्ये आणला असता त्यांना दिसलं की त्यांच्या पतीला बांधून ठेवलेलं आहे, अंधारी खोली आहे आणि त्याच्यामध्ये तो खैरे मग बोलला की मला काय ह्याचं माहीत नाही का कुठे गेले दोघेजण। त्यांनी असा बनाव केला की माझा ह्याची काही संबंध नाही आणि उर्द इस्माचे 27,000 आणि मोबाईल हे हिसकावून पळून घेऊन गेले होते। मग ते पोलिसांना ज्यावेळेस आमच्याकडे आले की असं माझ्याकडे 27,000 आणि 20 लाखाची खंडणी वगैरे मागितली, आम्ही तक्रार दाखल केली। मग आम्ही त्याच्यामध्ये तपास केला असता आम्हाला एक भयानक असं त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की त्या माणसांना किडनॅपिंग केलेलं प्रकार लक्षात आला, 20 लाखाची खंडणी मागितली, त्याबरोबर पिस्टल त्याच्यामध्ये पण आम्हाला त्या आरोपींच्या विरुद्ध जप्त केलेला आहे। ज्यावेळेस आम्ही आरोपींना अटक केलं तर त्यांनी सांगितले 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांनी हा प्लॅन केला होता। बिहारवरून त्यांनी पिस्टल 15,000 मागवलं होतं, त्याच्यामध्ये जीवनची काडतूस पण मिळाला आम्हाला। तर त्या 3ही आरोपींच्याकडून आम्ही मोबाईल, पिस्टल, त्याचं काडतूस जप्त केलेलं आहे आणि सर्व आता पोलीस कोठडीमध्ये आहे, पोलीस तपास करीत आहेत। आरोपी सगळे आहेत का सर? आरोपींच्यावर काय आतापर्यंत गुन्हे दाखल नाही आहे, तरी पण यापूर्वी त्यांनी केलेले आहेत ते आम्ही चौकशी करीत आहोत। त्यांना कसं सोडलं तिथून त्या ठिकाणी? ते पळून गेले त्या ठिकाणी।